दाता भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हर हर महादेव हर हर महादेव। सदानंदाचा एअरपोर्ट एअरपोर्ट. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने जो आपण 23 फेब्रुवारी 2026ला आझाद मैदानावर जो महामोर्चाचं आयोजन केलं आहे, त्या संदर्भात आज आम्ही आझाद मैदानाची पाहणी केली आणि स्टेजचं वगैरे सगळं नियोजन करण्यासाठी आणि पोलीस स्टेशनच्या काही परवानग्या वगैरे जे काही राहिले होते त्या संदर्भात आज आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला पण भेट दिली आणि आझाद मैदानावरती पण आम्ही माझे सगळे मित्र पाटील साहेब असतील, नरेश पाटील असतील, आपले गोरक्षनाथ असतील, कोळी सर असतील, आपलं नाव काय महादेव कांबळे साहेब, हे सगळेजण मिळून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि जो आपल्या हक्काचा लढा आहे, जवळजवळ 78 वर्षे झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, परंतु आपल्या कोळी जमातीला आणखी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आणि जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये दिलेलं आहे 28, 29, 30 नंबरवरती, ते आणखीनही मिळालेलं नाही. आणि तो मिळवण्यासाठी हा जो महामोर्चाचं आपण नियोजन केलेलं आहे, यामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी यांना सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. ते सगळेजण मोठ्या संख्येनं 23 तारखेला इथं उपस्थित राहतील आणि हा लढा यशस्वी करतील. यासाठी आज आपणासाठी मी व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, जे लोक घरात बसत आहेत त्यांनी बोलत आहेत, त्यांना एकच सांगतो, तुम्ही हे घरात बसून आणि व्हॉट्सअपवर बोलायचं बंद करा आणि स्वतः ग्राउंड लेवलला उतरा आणि लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी झटण्याचं काम करा. बाकीच्या सगळ्या तयाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त तुम्हाला एकीची ताकद दाखवायची आणि जे आमदार खासदार जे महाराष्ट्र शासनावर दबाव आणत आहेत त्याचा दबाव झुगारून त्यांचा दबाव मोडीत काढण्यासाठी, आणि ही जे सरकार आहे आता BJPचं जे आपल्यावर अन्याय करत आहे, देवेंद्र फडणवीसला पण सांगतो की तुम्हीच बोललेलं आहे 2014ला की आम्ही देता का जाता, तुम्ही आलात, आता 11 वर्ष झाली आणखीन पण देत नाहीत, असा खोटारडेपणा तुम्ही आज चालवलेला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पण तुम्ही आमचं आंदोलन मोडून काढलेलं आहे. परंतु जो अन्याय होत आहे तो आता आम्ही सहन करणार नाही. जर तुम्ही आमच्या विरोधात काम करत असाल तर आम्ही पण तुमच्या विरोधात काम करू आणि तुमचं जे कमळ आहे ते उपटून टाकण्याचा 100% प्रयत्न करू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही आमची ताकद दाखवू. तुम्ही जर आम्हाला न्याय आता दिला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला आमचा विरोध असेल. तुम्ही आजपर्यंत आमचं प्रेम बघितलं आहे, याच्यानंतर तुम्ही आमचा विरोध बघा आणि येणाऱ्या ह्या महामोर्चामध्ये तुम्ही आमची ताकद पण बघा. जर तुम्ही 25 आमदाराच्या दबावाला बळी पडत असतील तर तुमचे 80 आमदार आम्ही पाडल्याशिवाय आणि तुम्हाला सत्तेतून घालवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे सांगतो आणि थांबतो. जय राघोजी, जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी.